ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। कुडगर विपक्ष न्यूज स्पोर्ट्स आसनगाव या सामन्याची नाणेफेकी झाली आणि ती नाणेफेकी इथे मात्र जिंकली कुडगर संघानं आणि प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय। तर आसनगाव संघाला विनंती असेल की आपण त्वरित मैदानामध्ये जाऊन आपल्या क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे। तर पंचांना विनंती आपण सुद्धा लगेचच मैदानाकडे यायचं आहे। चला कुडगर संघ खेळाडू पक्षाकडे आपण प्रस्थान करायचं आहे। या अगोदर 4 दिवस एक गाव एक ग्रामीण पोल इथे मात्र खेळला गेला। पहिल्या दिवसामध्ये निश्चितच सावगाव संघाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, क्वालिफाय झाले। त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये गावदेवी गोटेकर बी संघ इथे मात्र बक्षीस पात्र फेरीसाठी पुढे आला। तिसऱ्या दिवसामध्ये मात्र बादसई आणि आडगाव ही जी लढत झाली खूप चुरशीची लढत होती। 4 ओव्हरमध्ये 28 धावा तब्बल बादसई संघाने इथे मात्र डिफेंड केला आणि आपलं स्थान पक्क केलं। क्वालिफाईड राऊंड इथे मात्र त्यांनी पक्क केलं आणि कालचा दिवस शेळी संघाच्या नावावर राहिला। शेळी संघाने काय आपल्यातून गोलंदाजी केली, प्रत्येक सामना त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकत टॉप 4 मध्ये इथे मात्र आपली जागा पक्की केली। आणि हे सर्व संघ उद्या आपल्याला फायनल डेच्या दिवशी निश्चितच उद्या 25 तारखेला फायनल डेच्या दिवशी खेळताना दिसतील। त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ग्रामीण ओपन बोलचे सामने इथे मात्र खेळवले जाणार आहेत। पहिला सामना त्यामध्ये होतोय कुडगर विपक्ष न्यूज स्पोर्ट्स आसनगाव। तर दोन्ही संघांना विनंती असेल, कुडगर असेल तसेच आसनगाव संघ, विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी आमचं समालोचन कक्ष समेत जोडला जाईल। या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग इथे मात्र तुम्हाला करावी लागेल। स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा लेग बिफोर विकेट साठी इथे मात्र लेग बिफोर विकेट इथे मात्र या स्पर्धेमध्ये दिली जाणार नाहीये। तर विकेट किपरने चेंडू पकडला, कलेक्ट केला तरी सुद्धा इथे मात्र बॅट्समन धाव घेऊ शकतात। या सर्व सूचनांकडे मी प्रत्येक खेळाडूचं लक्ष वेधू इच्छितो आणि दोन्ही संघांना कोणत्याही प्रकारचा इथे मात्र रिव्ह्यू दिला जाणार नाहीये। जो पंच निर्णय देतील, स्टँडिंग पंच असतील किंवा लेग पंच असतील, जो निर्णय देतील तो निर्णय इथे मात्र ग्राह्य धरला जाईल। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर दोन्ही पंच आपापसात निर्णय घेऊन जो निर्णय देतील तो निर्णय अखेर मग इथे मात्र अंतिम दिला जाईल। मी बॉलनंतर मी ऐका 2 ओव्हरच्या आधी बॉल केला तर नवीन, 2 ओव्हरच्या नंतर बॉल केला तर जुना। ओके, 12वा बॉल केला तरी पण नवीन, 12वा 13वा बॉल केला तर जुना नवीन। बघा सर्व संघांचं या सूचनेकडे लक्ष असू द्या। पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर चेंडू हरवला, फुटला किंवा काही झालं तर नवीन चेंडू दिला जाईल। मग तो पहिल्या ओव्हर दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जरी असं घडलं तरी नवीन चेंडू दिला जाईल। परंतु तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जर चेंडू फुटला, हरवला किंवा काही झालं तर तिथे मात्र जुना चेंडू दिला जाईल। या सूचनेकडे लक्ष असू द्या। तसेच या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा लेग बिफोर विकेट इथे मात्र नाहीये आणि विकेट किपरने चेंडू पकडला, ज्यावेळी फलंदाज बीट होतो विकेट किपरने चेंडू पकडला तर दोन्ही फलंदाज इथे मात्र रन धावू शकतात। तिथे मात्र रन दिली जाते। चला आसनगाव संघ त्वरित मैदानामध्ये जायचंय।
त्याला फुकट येते का बरं? कुडगर संघ चला 12वा प्रतिनिधी. तिकडे असेल. पाणी घे मला एक गुलाब गुलाब ज्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघानं 32 एकर चषक मध्ये उपविजेता संघ राहिला होता. ग्रामीण ओपन गटामधून क्वालिफाईड झाला होता फायनल मध्ये आणि दापोडी संघाविरोधात निश्चितच पराभव स्वीकारावा लागला. परंतु इतिहास रचला होता आसनगाव संघानं. तो आसनगाव संघ आजच्या दिवसामध्ये पहिली फेरीमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. त्यांना मात्र सामना करण्यासाठी अपोनंट संघ आहे तो म्हणजे एमडी स्पोर्ट्स कुडगर. हा संघ सुद्धा खूप ताकदवार संघ आहे. निश्चितच दोन्ही बलाढ्य संघांमध्ये तुंबल युद्ध इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दिसून येईल. तसेच या व्यासपीठावर सन्माननीय श्री गुरुनाथजी पाटोले साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित धर्मेश चौधरी व प्रशांत डिंगोरे स्मृती चषक 2021 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच सकाळच्या सत्रामध्ये आजची पहिली मॅच जी रंगली जातीये कुडगर विपक्ष नीरज स्पोर्ट्स आसनगाव. तमाम लाडक्या जोडलेल्या माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी समालोचक योगेश भागरे सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि सर्व प्रेक्षकांना मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय जिथे मात्र मॅच आहे आसनगाव विपक्ष कुडगर. कुडगर संघानं निश्चितच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम आमंत्रित केलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी ते म्हणजे आसनगाव संघाला. धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला तो म्हणजे फलंदाजीचा. 5 षटकांचा सामना आहे. त्या निश्चितच कर्णधाराने हा घेतलेला निर्णय कुठेतरी 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायचे असतील. परंतु आसनगाव संघ सुद्धा गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मातब्बर गोलंदाज आहे. चांगलं बॅटर इथे मात्र दिसून येईल. चांगलं कॉन्टेस्ट दिसून येईल. 8 मॅच ना म्हणजे 7 मॅच आहेत ना. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटक 4 गोलंदाज. 5 षटकांसाठी 4 गोलंदाज इथे मात्र प्रत्येक संघ आजमावू शकतो. कुडगर संघ चला 12th मॅन पाठवा अन्यथा 2 धावांची पॅनल्टी आपल्याला दिली जाईल. मालू ते नीट लाव ना. ते हलतोय आउट जातोय तो 12 चालू नको करू त्याशिवाय. चला आजच्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र रंगली जातोय. गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आहे आसनगाव संघाकडून अर्जुन बांगर. बॅट्समन नेम गणेश दिवाने बॅटिंग आणि लेफ्टी वासुदेव. पहिला चेंडू आजच्या दिवसातील ओहो अप्रतिम चेंडू इथे मात्र पडल्यानंतर वेगानं चेंडू इथे मात्र विकेट किपर कडे निघून जातोय. बाली इथे मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. पहिला चेंडू निर्धाव आजच्या दिवसातील चांगली सुरुवात इथे मात्र अर्जुनच्या माध्यमातून होतीये. आपल्या संघासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. परंतु गणेश सुद्धा तितका ताकदीचा फलंदाज आहे. गणेश मॅन फ्रॉम गिरसेवरून आज इथे मात्र या शहापूर तालुक्यातील गोटेघरच्या मैदानावर दाखल झालाय. त्याच्या साथीला इथे मात्र नॉनस्टॉपला दिसतो आपल्याला वासुदेव. तो सुद्धा गिरसे संघाचाच आहे. मॅन फ्रॉम गिरसे तिथून तो सुद्धा बिलॉंग करतो गिरसे गावाला. चांगला संघ आहे गिरसे. 1 गाव 1 मधून पडतो. आज ते आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एमडी कुडगर संघामध्ये दाखल झालेत. सलामीची जोडी इथे मात्र दिसून येते. अप्रतिम गोलंदाजी. पहिले 2 चेंडू इथे मात्र वेगावर स्वार झाला तर तिसऱ्या चेंडूवर चकमा दिला अप्रतिम. बाउन्सर इथे मात्र दिसून आला. विचार सुद्धा केला नसेल गणेशनी की अर्जुन बांगर पुढील 2 चेंडू बीट झाल्यानंतर तिसरा चेंडू आपल्याला बाउन्सर टाकेल. ही तर गोलंदाजीची खासियत असते. माइंड इथे मात्र ओळखणं गरजेचं असतं फलंदाजाला. परंतु इथे सातत्याने चांगली गोलंदाजी होते. गोलवर टप्पा इथे मात्र आता 4था चेंडू होते निर्धाव. कुठे दडपण असेल प्रेशर असेल आणि त्या दडपण प्रेशर मध्ये इथे मात्र चुकी होईल का? कारण आसनगाव संघ इथून मला वाटतं की एका विकेट जवळ अगदी समीप आहे. कारण 4 चेंडू बीट केल्यानंतर फलंदाज मोठा फटका केलायचा असतो आणि ती चुकी होईल का? हो ती चुकी झाली आहे. आता मात्र दिशा बदलली.
सरळ सरळ एस्टरवर चेंडू लागतोय आणि पहिला गडी बाद होतोय गणेश. गणेश परततोय कुडगर संघाचा तंबूच्या आसनाला. डीजे मैदानावर आता मात्र दाखल होतात. गणेशची खेळी संपुष्टात आल्यानंतर स्वतः कर्णधार विकास शेरे गावाला बिलॉंग करतात आणि मैदानात दाखल झाले. पाच चेंडू इथे मात्र मी म्हटलं 4 चेंडू बीट झाल्यानंतर कुठेतरी दडपण असतं फलंदाजावर. मग तो कोणताही फलंदाज असू दे, परंतु दडपणा खातीर इथे मात्र चुकी होणं गरजेचं असतं. तीच चुकी झाली आणि अर्जुन बागरनं ओळखलं की आता शपथ होऊन खेळतात चुकी होईल आणि बरोबर एस्टनचा वेध घेणारा चेंडू इथे मात्र दिसून आला. विकास इथे मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू प्रगती पथावर. अर्जुन ओहो, आता मात्र दिशा भरकटली आहे. चेंडू निश्चितच पंचांच्या डाव्या एसटीच्या खूपच बाहेर, पण इथे मात्र दंडित करतात. वाईट चेंडू एक अवांतर धाव जोडली जाईल. या अवांतर धावेने इथे मात्र या कुडगर संघाचा अकाउंट ओपन होतोय. शुभारंभ होतोय एका या धावसंख्येवर. आता मात्र धावफलक पुढे जात आहे. ओहो, सुरेख फटका आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं इथे मात्र. सुरेख क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगली कमेंटमेंट इथे 100% झोकून दिलं होतं चेंडूवर. स्वतः डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं. निश्चितच 4 धावा होत्या, परंतु इथे मात्र एका धावेवर थांबावं लागलं. ते म्हणजे फलंदाज विकास आणि वासुदेवला. 3 धावा निश्चितच कुठेतरी वाचवण्यामध्ये यश प्राप्त झाले. निरस्फोट आसनगाव असेल किंवा त्यांच्या क्षेत्ररक्षकाला. 5 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक स्लॉकचं असेल तर ती स्लॉकचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होताना दिसतोय सुमित भागरे. पहिल्या षटकाच्या अखेरीस जवळजवळ धावा झाल्यात, त्यामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात अवघ्या 2 धावा. चांगली गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून दिसून आली. अचूक टप्पा, भन्नाट वेग आणि चांगली लाईन इथे मात्र दिसून आली पहिल्या षटकामध्ये. सुमित भागरे दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने जाईल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा. समोर आहेत विकास. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू होता. खोलवर टप्पा, परंतु सरळ खेळून काढला होता. त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गोलंदाजानं सुमितनं आणि निर्धाव चेंडू इथे मात्र येतोय. चांगली गोलंदाजी होती. आतापर्यंत 7 चेंडूंचा विचार केला तर वर्चस्व प्रस्थापित करताना दिसून येतोय आसनगाव संघ. ओहो, अप्रतिम चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सातत्याने गोलंदाजांकडून खोलवर टप्प्यावर गोलंदाजी होतीये आणि सातत्याने इथे मात्र बीट होत आहेत. गोलंदाज विकास असतील किंवा पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गणेशला, तो सुद्धा सातत्याने चेंडू बीट होत होतात. चेंडू बॅट मध्ये घेता येत नाहीये फलंदाजांना आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू. आता मात्र मोठा फटका आहे विकासच्या बॅट मधून. सरळ सरळ फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री पलीकडे. एक संघर्षमय करणारा षटकार. डीजे कुठेतरी सुटकेचा श्वास घेताना दिसतोय कुडगर संघ आणि फलंदाज विकास. कारण धाव्यांची गरज आहे आणि त्या धावा आल्यात, परंतु इथे मात्र सुरेख कमबॅक. चुकी होईल का? निश्चितच. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेल नाहीये आणि त्या ताळमेलाची इथे मात्र नितांत गरज असते क्रिकेटमध्ये, परंतु ते दिसून आलं नाही. फलंदाज विकास बाद जो चांगली फलंदाजी करताना दिसून येत होता. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सुमित्र आणि इथे मात्र गडी बाद झालाय कुडगर संघाचा दुसरा विकास. डीजे
एक सांघिक बळ मिळवून दिलाय, ते म्हणजे गोलंदाज सुमितनं. आणि आता मैदानात दाखल झालाय क्रमांक 4 वर फलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक वर आपल्याला दिसून येतील शहराज. शरद आले आता इथे मात्र फलंदाजी करायला. जवळजवळ 8 धावा इथे मात्र खुडगर संघाच्या. ओहो, सुरेख फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र डीप मिड विकेटला स्वतः कर्णधार दसरथ होते. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला, थ्रोबेकी केली, तत्पूर्वी घेतली जाईल एक धाव. आणि या एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर सुरू आहे, स्लॉकचे षटक. आणि ते हाताळण्यासाठी इथे मात्र सुमितला आमंत्रित केलं. सुमितने आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये 7 धावा देत एक सांघिक यश त्याला प्राप्त झालंय. आता मात्र सलामीला आलेला वासुदेव जो आतापर्यंत नॉन स्ट्राईकला होता तो पहिल्यांदाच इथे मात्र स्ट्राईक वर दिसेल. ओहो, मोठा फटका खेळलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल इथे मात्र कंप्लीट करता आलेला नाहीये. वासुदेवला मिळतीये संधी आणि ही संधी नाही तर नुकसानदायक होऊ शकतं. कारण वासुदेव सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देता. ज्या खेळाडूने इथे मात्र डीप लॉंग ऑफ मध्ये जवळजवळ चांगली कमेंटमेंट देऊन चेंडू अडवला होता, त्या क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लगावली गेली खुडगर संघाची. 2 गडी बाद 11 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय पुन्हा एकदा, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि खर्च केली होती 2 धावा आणि 1 गडी प्राप्त केला होता तो अर्जुन इथे मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होताना दिसेल. निश्चितच दुसऱ्या वर्षात शेवटच्या चेंडूवर विजय कालचेडाकडून चुकी झाली. इथे मात्र चेंडू हवेत होता, मिसटायमिंग शॉट, परंतु क्षेत्ररक्षकाच्या खूप दूर इथे मात्र चेंडू लँड झालाय. तत्पूर्वी घेतली गेली एक धाव चित्त्याच्या वेगाने इथे मात्र एक धाव कंप्लीट केली शरद आणि वासुदेवला निश्चितच एक जीवनदान प्राप्त झालंय. विजय कालचेडाने जे सोडला होता तो म्हणजे कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण करत होते. सुमितच्या गोलंदाजीवर तो जे ड्रॉप झाला आणि त्या जीवनदानाचा इथे मात्र कितपत फायदा उचलला जाईल हे पाहावं लागेल खुडगर संघाच्या माध्यमातून आणि वासुदेवच्या माध्यमातून. हो, इथे मात्र पहा आमच्या पंचांची एक वेगळी स्टाईल आहे. वाईट चेंडू इथे मात्र निर्देशित करत असताना गोलंदाजाला दंडित करतात. तर पंचांच्या उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू लँड झाला. त्यानंतर एसटीरक्षकाने चांगला इथे मात्र कलेक्ट केला. 1 धाव जुडली जाईल अवंतर स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली धावफलकावर 13 धावा. ओहो, पुलटॉप चेंडू होता. लोअर पुलटॉप चेंडूला इथे मात्र इनफिल्ड मध्ये खेळून काढलं. 30 सर्कल मध्ये योगेश होते. योगेशने क्षेत्ररक्षण केलंय. तत्पूर्वी जुडली गेली 1 धाव. चांगलं इथे मात्र तालमेल दिसून येतोय शरद आणि वासुदेव मध्ये. कारण क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धाव जमा करायची असेल तर कॉलिंग ठेवणं चांगलं असतं आणि तीच कॉलिंग इथे मात्र दिसून येते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. ओहो, आता मात्र बर्नाट वेट गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला. त्यानंतर थोडी उचली घेतली, अतिरिक्त गती प्राप्त झाली आणि चेंडू सरळ सरळ यष्टीरक्षक बाली बागरेकडे लँड होतोय. इथे मात्र काहीशी चांगली गोलंदाजी होती. स्थिर केले आतापर्यंत फलंदाजीमध्ये कोणतेही मोठे फटके खेळून देत नाहीये. एक विकासने जरूर केला होता, परंतु त्यानंतर विचार केला इतर चेंडूचा तर कोणत्याही प्रकारची मोठे फटकेबाजी इथे मात्र दिसून येत नाही. इथे मात्र डायरेक्ट हिट झालाय आणि इथे मात्र पंचांकडे अपील केली जातीये. पंच अपील पेटाळून लावतात आणि 1 धाव इथे मात्र कंप्लीट होतीये. निश्चितच 1 धाव चांगलं इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली शरद आणि वासुदेवच्या माध्यमातून. तत्पूर्वी घेतली गेली 1 धाव. 1 धावेनंतर धावफलक पुढे गेलं. धावसंख्या झाली 2 गडी जरूर गमावले. तदनंतर धावा जमा केल्या 15. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचे आतापर्यंत चेंडू झाले 4. वासुदेव सलामीला आलेत. अपेक्षा आहेत खुडगर संघाकडून की चांगली फटकेबाजी करतील. ओहो, इथे मात्र सुरेख चेंडू हाताळलाच अर्जुनने.
अप्रतिम कामगिरी, अचूक टप्पा, खोलवर लाईन इथे मात्र दिसून आली. वासुदेवला कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळताना इथे मात्र अडचण होती हे दिसून येत आहे. तर त्या ताकदीची गोलंदाजी निरस्फोट आसंग संघ आणि त्यांचे गोलंदाज करतात. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र इनफिल्ड मध्ये चेंडू खेळून काढलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? निश्चितच थ्रो चांगला आहे आणि गडी बाद. शरद इथे मात्र बाद तालवेल दिसून आलेला नाहीये. दुसरा गडी इथे मात्र बाद होते. सांघिक यश प्राप्त होत आणि धावसंख्या आहे ती 16 धावसंख्येवर लगावला गेला आहे. तिसरा गडी डीजे. संदीप दिवाने आहेत आता मैदानात दाखल झाले. ते सुद्धा बिलॉंग करतात गेरसे गावाला आणि वासुदेव आहेत स्ट्राईकवर, ते सुद्धा बिलॉंग करतात गेरसे गावाला. परंतु समोर गोलंदाज आहे शहापूरचा जादूगार ज्याला नाव दिले आमचे रमेश सरांनी, तो गोलंदाज बाली बागरे. फ्रॉम बोरशेदी गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज त्यासमोर आव्हान आहे वासुदेव. हो पहिला चेंडू अचूक टप्पा खोलवर लाईन इथे मात्र फलंदाज बीट होत आहेत. वासुदेव पहिला चेंडू येतोय निर्धाव स्वरूपामध्ये. यष्टांच्या मागे आता पहा आपल्याला दिसून येत आहेत संदेश असतील, ते सुद्धा बिलॉंग करतात बोरशेदीला. इथे मात्र या सामन्यामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त चेंडू इथे मात्र आपल्याला दिसून आले ते म्हणजे खणखणीत प्रहार बालीच्या विरोधात वासुदेवचा हा प्रहार एक खणखणीत ब्लास्ट केला जातोय. सीमारेषा पार षटकार डीजे. परंतु या दोन फटक्यांनी दडपण आणलंय गोलंदाजी करणाऱ्या आसनगाव संघावर आणि त्याचप्रमाणे बालीवर. विचार करायला भाग पाडलाय इथे मात्र कर्णधार दशरथला आणि गोलंदाज बालीला. दोन मोठे ब्लास्ट शेवटच्या दोन चेंडूवर पाहायला मिळाले फलंदाजी करणाऱ्या कुडगर संघाच्या माध्यमातून आणि वासुदेवच्या माध्यमातून. सलामीला आले, सलामीला आल्यानंतर इथे मात्र कमी चेंडू फेस केले होते 3 षटकांपर्यंत, परंतु तदनंतर चौथ्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःला घेतली आणि चौथ्या षटकामध्ये हल्लाबोल करतायत. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार.
मात्र समजवण्यासाठी गोलंदाजाला मुक्तगू करण्यासाठी योगेश असतील विजय असतील ते मात्र विचार करायला भाग पाडलाय. वासुदेव काय फलंदाजी करतोय, सलामीला आले तर नंतर थोडे शांत केलं होते, परंतु या वाघाला जास्त वेळ शांत ठेवणं हे कोणत्या गोलंदाजाला जमत नसतं किंवा कोणत्याही संघाला जमत नसतं. वासुदेवला दिलेला जीवनदान, विजय कालचीदाने सोडलेला तो जेल, इथे मात्र असंख्य संघाला आठवत असेल. विजय कालचीदार स्वतःला म्हणत असेल मी जे केलं ते खूप चुकीचं केलं, परंतु गोलंदाजीमध्ये सातत्याने षटकार चौकारांची अतिशबाजी पाहायला मिळतीये वासुदेवच्या माध्यमातून. सन्माननीय श्री आनंदजी अधिकारी साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. चौथा चेंड, हो इथे मात्र गरीबात. आता मात्र चांगलं कमबॅक केलं गेलंय. 3 चेंडूवर हल्ला केल्यानंतर चौथ्या चेंडूवर बालीनं एक यश प्राप्त करून दिलंय, ते म्हणजे आक्रमक फलंदाज. पंचांचा नोचा इशारा येतोय. निश्चितच पंचांचा इशारा आलाय. 2 चेंडू. पहा आमचे पंच इथे मात्र काय इशारा देतात, त्यांची का वेगळी जात आहे. आपण या 4 दिवसामध्ये अगोदर सुद्धा पाहिली, त्यानंतर 32 एकर चषक असेल त्यामध्ये सुद्धा त्यांची अदा बघितली. आणि यापुढे सामना होणार आहे ना तो हरिओम शापूर विपक्ष यामध्ये जो सामना जिंकेल तो संघ असेल. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र सातत्याने इथे मात्र कमबॅक केलं गेलं, परंतु वासुदेव सुद्धा आता सुटकेचा श्वास घेत असेल ना, कारण 3 षटकार लगवल्यानंतर 5व्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं बालीला, परंतु तिथे मात्र पंचांनी नोचा इशारा केला. जीवनदान प्राप्त झालं, एकंदरीत 2 जीवनदान या सामन्यामध्ये वासुदेवला. त्यानंतर 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना निर्धाव चेंडू हाताळलाय. हो आता मात्र इथे सुरेख गोलंदाजी झाली. त्यानंतर 3 षटकार जरूर आले, परंतु या षटक कुठेतरी निरस्फोट संघाचा विचार केला तर थोडं महागडं ठरलंय. आणि तब्बल या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 19-20 धावा आणि एकंदरीत धावसंख्या झाली जी 3 षटक इथे मात्र शांत होताना ते 4थ्या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमक पवित्रा धारण करत असताना धावपलकार इथे मात्र गती प्राप्त करून दिली. आणि धावसंख्या झाली खुडगर संघाची, ती म्हणजे 36 धावा. 36 धावा धावफलकावर दिसून येत आहे. तिथे मात्र धावफलक गतिमय झालाय, आक्रमक पवित्र धारण केली की वासुदेवनं सलामीला आला, त्यानंतर शांत होता, परंतु बाली बागरेच्या विरोधात चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळालं. गोलंदाज आहे दशरथ, गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार आहेत. निरस्फोट आसनगाव संघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व करत आले, अनेक वर्ष कर्णधार पण त्यांच्या माध्यमातून दिसून आले निरस्फोट आसनगाव संघासाठी. त्याचप्रमाणे गावासाठी सुद्धा करण्यात आहेत. आणि पहिल्या चेंडूवर काय घडतंय नाट्यमय इथे मात्र दृश्य पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर बाद होईल वासुदेव, संदेश इथे मात्र यष्टाच्या मागे पकडला, अचूक झेल आणि खेळ झाले समाप्त. वासुदेव बॅक टू पॅव्हलियन. डीजे आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित कैलाशवासी धर्मेश चौधरी आणि प्रशांत डिंगोरे स्मृती चषक 2021 मध्ये इथे मात्र आगमन झालंय. सन्माननीय श्री आनंदजी अधिकारी साहेब, विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आनंदजी अधिकारी साहेब आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. 5वं षटक, शेवटचं षटक. पहिल्या चेंडूवर इथे मात्र जरूर आलाय गडी बाद आणि इथे मात्र पंच बोलतायत येस इट इज वाईट चेंडू. क्रिकेटचा नियम क्रमांक 25 सांगून जातोय की ज्यावेळी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर किंवा
लेग एसटीच्या खूपच बाहेर चेंडू असतो त्यावेळी मात्र वाईड असतो आणि पंच दंडित करतात गोलंदाज दशरथला. वाईट चेंडू इथे मात्र अवंतर धाव जोडली गेली. धावफलक धावसंख्या झाली आहे 37 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक आहे. कितपत टार्गेट सेट करेल हे पाहावं लागेल. हो इथे मात्र आता स्वतःची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केली गेली कारण माहिती आहे दशरथच्या गोलंदाजीवर इथे मात्र सातत्याने चेंडू बीट होत ते म्हणजे फलंदाज अजित. त्यानंतर स्ट्राईक वर जाण्याचा मानस केला तो म्हणजे फलंदाज संदीप दिवाने. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे आणि दशरथ होते अजित होते बाद. लागोपाठ 2 चेंडू इथे मात्र अवांतर दिसून आले दशरथच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर गडी बाद केला होता परंतु त्यानंतर इथे मात्र दशरथला दिशा अजूनही मिळत नाहीये. त्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत नाहीये. एकंदरीत आतापर्यंत गडी गमावलेत 5 गडी गमावलेत. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला असताना इथे मात्र आपण का स्ट्राईक घेतली हे दाखवून देतोय. सरळ सरळ चेंडूला फेकून दिलाय गाव कॉर्नरच्या डोक्यावरून. इनफिल्ड मध्ये क्षेत्र शोभते त्याच्या आवकाच्या बाहेर. साधावेसाठी षटकार डीजे. हो गती परिवर्तन परंतु ओळखलं. इथे मात्र मिड विकेट काऊ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये सरळ सरळ पुन्हा एकदा फेकून दिला. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. संदीप दिवाने ऑन फायर. षटकार. उडगर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 50. अर्धशतक कंप्लीट झालंय. आता मात्र चांगला चेंडू लोअर कुठं चेंडू होता. इथे मात्र संदीपच्या माध्यमातून चेंडू खेळला गेला आणि गडी होतोय बाद. संदीपने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे कारण त्याला माहिती आहे आपल्याला दावा करायचा आहे. आपल्या संघाला कुडगर संघाला कुठेतरी जिंकून द्यायचा तर आपल्याला खेळावं लागेल आपल्याला लढावं लागेल आणि तेच इथे मात्र दिसून आलं. वासुदेव असेल संदीप असेल चांगली फटकेबाजी करतात. वैयक्तिक वासुदेवनं धावसंख्या जमा केली होती ती म्हणजे त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून 22 धावा. तर संदीप आक्रमक होतोय. आतापर्यंत 3 चेंडू पेस केले 13 धावा त्याने बनवल्यात आणि खेळपट्टीवर अजूनही तो स्थिर आहे उभा आहे. खेळपट्टीवर उभं राहणं कारण माहिती होतं पहिले 2 गोलंदाजांनी जरूर धावा कमी दिल्या त्यामध्ये अर्जुनने चांगली गोलंदाजी केली. तर सुमितने एक षटकार जरूर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दिला परंतु त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता मात्र फटका फसलाय. विजय आहे चुकी होईल का परंतु नाही. इथे मात्र गडी होत आहे बाद. संदीपची होती केली समाप्त. डीजे. सत्रामध्ये प्रेक्षकांची मनं आपल्याकडे ओढून घेतली आणि प्रेक्षकांना जशी हवी फलंदाजी होती ती पेश केली. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा मैदानात दाखल झालाय उमेश. ओहो इथे मात्र पंचांचा निर्णय तो लेग पाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी होती. त्यानंतर चांगला भीतरमध्ये फायटिंग स्कोर इथे मात्र उभं केलाय कारण नीरज आसंकाचा उल्लेख केला तर मातब्बर फलंदाजी जरूर आहे परंतु तुम्हाला नावावर नाही तर तुम्हाला कामगिरीनं ओळखलं जातं.
नाव जरूर मोठं असेल परंतु काम तुम्हाला दमदार करावं लागेल हे मात्र इथे दाखवून दिलं संदीप आणि वासुदेवच्या माध्यमातून. एक चांगलं इथे मात्र टार्गेट सेट केलं गेलंय ते म्हणजे तब्बल 53 धावांचं. 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. त्यामध्ये जमा करण्यात यश प्राप्त झालं कुडगर संघाला 52 धावा. 53 धावा इथे मात्र कराव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर निरसोड आसनगाव संघाला. तर आसनगाव संघाला विजय संपादन करायचा असेल तर यापुढील होणारा सामना असेल पोलीस 11 विपक्ष राजेभाई शापूर. दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण येऊन आमच्या समालोचन कक्षासमवेत आपली उपस्थिती इथे मात्र दर्शवायची आहे. दोन्ही कर्णधारांनी इथे मात्र आम्हाला येऊन भेटायचं आहे. राजेभाई शापूर विपक्ष पोलीस 11 यापुढील होणारा सामना असेल तर 30 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान इथे मात्र घेऊन उतरला आहे मैदानामध्ये. निरसोड आसनगाव संघ फलंदाजीमध्ये दिसून येत आहेत. 2 सलामीवीर बाली बागरे स्ट्राईकवर असतील तर नॉन स्ट्राईकला विजय कालचेडा आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे कुडगर संघाकडून गोलंदाज. हो पहिलाच चेंडू इथे मात्र पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय. चेंडू वेगानं विकेट किपर कडे निघून जातोय. बीट होत आहेत बाली बागरे. पहिलाच चेंडू आलाय निर्धाव. ज्या प्रकारे सुरुवात गोलंदाजाचं नाव निनाद. हो पहिला चेंडू इथे मात्र फटका खेळला गेलाय आणि झेल बाद होतोय. काय झेल घेतलं इथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पहिला गडी बाद होईल. बाली बागरे इथे मात्र तंबूच्या असणारा पहिला झटका डीजे.
कमबॅक केलं गेलंय मी तर म्हणेल. शेवटच्या 2 षटकांमध्ये कुडगर संघाने आणि गोलंदाजीमध्ये बालीबागरे सारख्या गोलंदाजाची विकेट घेणं म्हणजे जवळजवळ सामन्यामध्ये आपण वर्चस्व प्रस्थापित करताना दिसताय. परंतु योगेश मैदानात दाखल झाले. इन्फॉर्म फलंदाज आहे. निरजपूर आसनगाव संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली गेली आहे आणि या हंगामामध्ये चांगला फॉर्म मध्ये आहे. त्याचा उपयोग करावा लागेल. संदीप भांगरे उर्फ कॅन्डी आज या संघामध्ये नाहीये. राजेभाई शापूर विपक्ष पोलीस 11. चला राजेभाई शापूर संघाचा कर्णधार आणि पोलीस 11 संघाचा कर्णधार. तिसरा चेंडू सामना करेल योगेश. ओहो इथे मात्र नो चेंडू त्याला फेकून दिलाय. सरळ सरळ लॉंग ऑफ बाउंड्री पलीकडे षटकार. डीजे मात्र डान्स करत असताना षटकारावर 7 धावा या षटकारासोबत. इथे मात्र मी म्हटलं इन्फॉर्म फलंदाज आहे. चांगली कामगिरी सातत्याने नीरज स्पोर्ट्स साठी करतोय आणि त्या पहिल्याच चेंडूवर षटकाराला दुसरा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने इथे मात्र ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतील. गणेशने इथे मात्र थ्रोफेकी केली. तत्पूर्वी जुळली गेली एक धाव. एका धावेनं धाव पुढे गेलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू असताना 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. बालीबागरे सारख्या फलंदाजाची विकेट प्राप्त केली आणि तदनंतर योगेशने षटकार लगावत त्या धावफलकाला इथे मात्र गती प्राप्त केली. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक सुरू आहे. विजय कोण विसरेल. विजयची फलंदाजी जी मागच्या आठवड्यामध्ये 32 एकर चषकामध्ये नीरज स्पोर्ट्सने कामगिरी केली त्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती परंतु फटका फसलाय. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक होते. तिघांच्या मध्ये चेंडू लँड झाला आणि 2 धावा तत्पूर्वी धावून कंप्लीट केल्या चित्त्याच्या वेगानं योगेश आणि विजयला मिळाला जीवनदान. आज जीवनदान करे असताना कुडगर संघाला संतापजनक आणि डोकेदुखी होईल कारण विजय आहे चांगल्या फॉर्म मध्ये. तो निश्चितच त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. मी उल्लेख केला 32 एकर चषकाचा त्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. सलामीला आले होते संदीपच्या जोडीला निश्चितच कॅन्डीच्या जोडीला आणि अप्रतिम फटकेबाजी करत नीरज स्पोर्ट्स संघाला तिथे मात्र उपविजेता केला होता. आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. सरळ सरळ जातोय. पंच निर्देशित करतात इथे मात्र 2 धावा. 2 धावा आल्या. गोषक क्षेत्रामध्ये चेंडू गेला. फटका खूप चांगला होता. इथे मात्र तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळते विजयाच्या माध्यमातून. गोलंदाजाला कुठेतरी विचार करायला भाग पाडलाय. जरूर गोलंदाजाने संधी निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि चेंडू सरळ सरळ 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लँड झाला. तिथे मात्र कॉलिंग नव्हती म्हणून असं घडलं की काय असं दिसून आलं. परंतु विजय 4 धावांवर खेळतोय. 2 चेंडू फेस केलेत. योगेश खेळतोय 7 धावांवर त्याने 2 चेंडू फेस केलेत. हो इथे मात्र वाईट चेंडू आणि गोषकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक साथ मिळत नाहीये मी तर म्हणेल गोलंदाजाला निनादला आणि धावसंख्या झाली ती तब्बल 13 धावांचं लक्ष आहे आणि त्याला पाठलाग करत असताना आतापर्यंत 13 धावा जमवल्यात. अजूनही इथून पुढे 40 धावा जमवायच्या आहेत. 13 डिक्लेअर पण आहे. हो आता पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू जातोय. 2 धावा. फटकेबाजी चांगली होतीये. 2 धावा इथे मात्र फार वेगानं जमा करतोय तो म्हणजे फलंदाज विजय. अप्रतिम फटके केलं त्याला माहिती आहे पॉवर प्लेचे षटक आहे स्लॉपचे षटक आहे आणि 30 इयर्स या सर्कल मध्ये सर्व क्षेत्ररक्षक आहेत. जर पोलीस 11 संघाचा कर्णधार आमच्या समोर जोडला गेलाय तर राजेभाई संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया थोडी घाई करा आणि लगेचच आपण रिपोर्टिंग साठी इथे मात्र समालोचन कक्ष समवेत संपर्क साधायचा आहे. राजेभाई संघ चला कर्णधार पाठवायचा आहे.
पहिलं षटक समाप्त झालं. धावफलकावर धावसंख्या झाली आहे एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय विजय. 3 चेंडू फेस करत असताना तर 2 चेंडू फेस केलेत आणि 7 धावांवर खेळतोय योगेश. योगेश मातब्बर फलंदाज आहे, परंतु समोर गोलंदाजांचं तितकं चांगलं आव्हान या निरसफोड आसनगाव संघासमोर आहे हे मात्र विसरावं लागणार नाही. कारण की सर्व खेळाडू बघितले ना, कुडगर संघाचं जर नाव असलं तरी सर्व खेळाडू वासिन परिसरातील आणि गेरसे संघातील बिलॉंग करतात. ओहो, इथे फटका फसलाय. उंची जास्त, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पुन्हा एकदा होतीये चुकी आणि इथे मात्र चेंडू जातोय. 3 धावा तर धावून चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्यात. 3 क्षेत्ररक्षक इथे पहा कॉलिंग दिसून येते. मी सातत्याने सांगितलं, क्रिकेट खेळायचं असेल ना तर तुम्हाला कॉल देणं गरजेचं असतं. तुम्ही ज्यावेळी एखाद्या चेंडूवर जाता, कॅचवर जाता, त्यावेळी समोरच्या क्षेत्ररक्षकाला कॉलिंग देणं आणि योग्य रीतीनं चेंडू ओळखणं आणि तो झेल घेणं हे खूप गरजेचं असतं. सातत्याने चुका होत आहेत. योगेशला जीवनदान, विजयला जीवनदान आणि 3 धावा कंप्लीट झाल्या निरसफोड आसनगाव संघाच्या खात्यामध्ये. एकच धाव. धावफलकावर धावसंख्या होती ती 20. 53 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही बनवायचं आहे, त्या म्हणजे 33. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. 2 चेंडू झालेत म्हणजे समीकरण आहे 22 चेंडू 33 धावा. हो, बॅट खूप जोरानं फिरली गेली, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. एस्टनच्या मागे तिथे मात्र संदीप दिवाने असतील, योग्य रीतीने कामगिरी करतायत आणि निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे गोलंदाज ऋतिकला. फुलटॉस, तुम्ही योगेशला फुलटॉस देऊ शकत नाही. कमेंट पण 100% दिली तिथे मात्र गणेशनं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला. डीप मिड विकेटच्या डोक्याच्या पलीकडे साधवेसाठी षटकार डीजे. त्यांच्याही डोक्याच्या वरून जातो चेंडू, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सरळ सरळ एस्टाकावर बाउंड्री पलीकडे चौकार. 4 धावा. आता त्याने सांगितलं, योगेश ज्यावेळी मैदानात प्रस्थान झाला त्यावेळी सांगितलं, इन्फॉर्म केला डो आहे आणि तो ते दाखवून देतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. ओहो, आता मात्र चांगला फटका कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धावेसाठी. निश्चितच 2 धावा आल्या. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक इथे मात्र प्राप्त झालाय. तिने सोडा आसनगाव संघाचं 32 धावा. काय फटकेबाजी केली आहे. बाली बागरेची विकेट गेली. तदनंतर कुठेतरी कुडगर संघ म्हणत असेल की आपण जवळजवळ या सामन्यामध्ये 20% वापस आलोय, परंतु हे कुडगर संघाचं पूर्णपणे भ्रम होतं. हे दाखवून देतं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाज योगेश आणि विजय. ऋतिकचं षटक झालं कंप्लीट. त्याने खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये तब्बल त्या म्हणजे 16 धावा. पहिल्या गोलंदाजानं खर्च केला 16, दुसऱ्या गोलंदाजानं खर्च केला 16, म्हणजे 5.50 ची जी रिक्वायरमेंट होती ती आता 10.50 ची जी रिक्वायरमेंट होती ती जवळजवळ इथे मात्र 16च्या सरासरीने फलंदाजी करताना दिसतात. तर अजूनही बनवायचे तिथून मात्र 21 धावा. 3 षटकं आहेत आणि 3 षटकांमध्ये 21 धावा करायच्या आहेत. फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे निरसफोड आसनगाव संघाची. अर्जुन बांगर अजून येणं बाकी आहे. दशरथ खुपसे स्वतः कर्णधार येणं बाकी आहे. परंतु हे 2 फलंदाज म्हणत असतील आम्ही त्यांना फलंदाजी देणार नाही आहोत, ज्या प्रकारे फटकेबाजी होतीये. हो, पुन्हा एकदा इथे मात्र सफल होत आहेत. घुसून केल्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून होतोय. त्यानंतर वाईट चेंडू
गोलंदाज इथे मात्र दिशा बदलते. अजित आहेत गोलंदाजी मार्कवर. त्या अजित कडून इथे मात्र दिशा चुकीची होती आणि पंत दंडित करतात. ओहो, केलायचा होता चेंडू, परंतु इथे मात्र बॅटची कडा लागते. चेंडू जातोय गोष्टांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एक धाव इथे मात्र जोडली गेली. आसनगाव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झाली 34. 19 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 19 धावा. जवळजवळ विजयाच्या समीप आलाय तो म्हणजे निरस्वड आसनगाव संघ. कारण योगेश ज्या पद्धतीनं फटकेबाजी करतोय ना, असं दिसून येत नाही की तो संधी देईल खोडकर संघाला. ओहो, मी तर म्हणतोय असा चेंडू इथे मात्र बीट होणं म्हणजे योगेश स्वतःवर नाखुश असतील. अजित काय गोलंदाजी, इथे मात्र कमबॅक केलाय. अजित कमबॅक करून देईल का? कारण की एखादा चांगला षटक जर हाताळलं ना अजितच्या माध्यमातून तर निश्चितच सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. परंतु ती चुरस निर्माण होऊ देणार नाहीयेत आणि गडी होतोय बाद. वासुदेव होते इथे मात्र झेल बाद केलाय मिड विकेटला आणि अर्जुन बांगर मैदानाकडे प्रस्थान होतात. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुरेख संगीत डीजे. राजेबाई संघ तुम्हाला हा शेवटचा पुकार आहे. त्यानंतर आपल्याला जवळजवळ 3 धावांची पॅनल्टी दिली जाईल. राजेबाई संघ कर्णधार चला आले असाल आपण तर उपलब्ध झाले असाल या लवकर. 1 धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. अर्जुन असतील आता स्ट्राईक वर. दोन आले ना डिक्लेअरला. विकेट नंतर आत्ता झाला काय बॉल. सन्माननीय श्री आनंद शेठ अधिकारी साहेब, आपणास विनंती आहे, आयोजकांची स्पेशल विनंती आहे की तुम्ही कृपया तिकडे उभं न राहता व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. सामन्याचा मनमुराद आनंद आपण व्यासपीठावरून लुटू शकता. 1 धाव आली आहे ना पंच. हो लेग बाय निर्धाव. ओके, डेलिब्रेट आहे काय. दिशा पाहावी लागेल. पंच वळतायत आणि वेगळ्या स्टाईल मध्ये इथे मात्र वाईडचा निर्णय देत आहेत. वाईड आला इथे मात्र धावसंख्या झाली अवांतर धावेनं. धावफलकावर 35. मी म्हटलं होतं अजितने जर सामन्यामध्ये चुरस निर्माण केली तर थोडी कंजूस गोलंदाजी करावी लागेल आणि योगेशची त्यानंतर पुढच्या चेंडूवर विकेट घेतली. ओहो, इथे मात्र चांगलाच फटका आहे परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गणेश स्वतः थ्रोपेकी करतील. तत्पूर्वी जोडली जाते चित्त्याच्या वेगाने 2 धावा इथे मात्र येत आहेत. 2 धावांनी धावफलक झाले ते म्हणजे 37 धावा. तिसरं षटक झालं कम्प्लीट. अजितने जरूर इथे मात्र ओव्हर झाली. बॉल झाले. डेलिब्रेटच्या आधी पण एक डॉट होता. डेलिब्रेटच्या नंतर पण डॉट होता. विकेटच्या आधी एक डॉट बॉल होता. नाही 2 झाले ना डॉट. इथे मात्र गणेश आलेत गोलंदाजीसाठी आणि पंच निर्देशित करतात. वाईड चेंडू येतोय. सातत्याने एक्स्ट्रा धावा इथे मात्र दिसून येत आहेत. त्यामध्ये फुटबॉल संघाच्या माध्यमातून 38 धावा झाल्यात. अजूनही बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. सलामीचा फलंदाजी मात्र फलंदाजी करतोय विजय आणि इथे मात्र फटका केलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र 2-2 धावून येत आहेत परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झाली चुकी. चांगला बॅकअप मिळाला आणि इथे मात्र गडी होतोय बाद. विजय कालचिराची केली होती समाप्त. डीजे नाही
गोलंदाजी करण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता इथे मात्र अर्जुनने संयमाने चेंडू खेळून काढलाय, कारण त्याला माहिती आहे आपल्या 3 गडी इथे मात्र बाद झालेत आणि म्हणूनच संयमाची खेळी इथे मात्र करणं गरजेचं आहे. ती तिथे मात्र पेश करत असताना अर्जुन बांगर आणि त्याच्या सोबतीला इथे मात्र दिसून येतात ते म्हणजे गणेश संदेश. ओहो, इथे मात्र सरळ सरळ फटका फेकून दिलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 6 धावेसाठी षटकार ब्लास्ट इथे मात्र अर्जुन बांगरच्या बॅट मधून डीजे. आता मात्र इथे गोलंदाजावर दडपण होता आणि त्या दडपण इथे मात्र दिसून आलं. वाईट चेंडू हाताळतोय गणेश. 1 धाव आणि अजूनही बनवायच्या तिथून मात्र 6 धावा. एक षटकार येईल का? अर्जुन बांगर षटकार लगावत सामना फिनिश करेल का हे पाहावं लागेल. चेंडू आहेत अजूनही 9 चेंडू आणि करायचे 6 धावा. त्यानंतर एक मात्र धाव येते. इथं बॅटची कडा लागली. चेंडू गोष्टी क्षेत्रामध्ये जातोय. अजूनही 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केल्यानंतर चांगली प्रात्यक्षिक फटकेबाजी तंत्रशुद्ध फटकेबाजी अर्जुनने करतोय. संदेश जो मात्र मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय जाणला जातोय त्याच्या माध्यमातून एक मोठा फटका पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहावं लागेल. नीरज स्पोर्ट्स संघ निश्चितच अपेक्षा करत असेल की मोठा फटका येऊ दे. कारण संदेशचा फॉर्म कुठेतरी इथे मात्र परत येणं नीरज स्पोर्ट्स संघासाठी गरजेचं असेल. काही आणि त्याच प्रकारची अपेक्षा डगआउट मधून इथे मात्र होत असेल. ओहो, गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघतोय आणि अप्रतिम कामगिरी. 6 चेंडू आणि 5 धावा. काय सामना झालाय. मी तर म्हणेल आडगाव बघितला असेल ना त्याच्या समोर इथे मात्र आता त्याच सामन्याचं चित्र उभं राहिलं असेल. कारण तिथे मात्र 28 धावा डिफेंड केलं होत्या 24 चेंडू मध्ये वाजपेयी संघाच्या आणि कल्पेश जाधवच्या संघानं आडगाव संघासमोर. कालचा सामना बघितला असेल गावदेवी गोटेकर सी आणि आडगाव संघ. यामध्ये आडगाव संघाला गावदेवी गोटेकर सी संघानं फक्त रोखलं होतं 23 धावांमध्ये आणि 2 षटकर राखून हा जास्त केलं टार्गेट चेस केला होता. आणि तदनंतर बघितला असेल शेही विपक्ष गोटेकर सीचा सामना तर 12 चेंडू 11 धावा डिफेंड केल्या होत्या शेही संघानं. इथे मात्र 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. कर्णधार संदीप दिवाने गोलंदाजाकडे वळले ते म्हणजे ऋतिकला 6 चेंडू 5 धावा रोखायच्या आहेत. तर 6 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या त्या अर्जुन बांगरला आपल्या आसनगाव संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर जर कुडगर संघाला विजय मिळवायचा असेल तर ऋतिकला एक काम करावं लागेल. पहिला चेंडू इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी होतीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. संधी होती. नाराज आहे तिथे मात्र वासुदेव. कारण बघा मैदानाची आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणानं त्याचा फायदा इथे मात्र झाला. मी तर म्हणेल फलंदाज अर्जुनला आणि आसनगाव संघाला. कारण झेल वासुदेवकडे गेल्यानंतर चुकी होणारच नाही हे प्रत्येकाला माहिती असतं. परंतु मैदानाची आउटफील्ड खराब असल्यानं ही चुकी दिसून आली. आता मात्र 5 चेंडू 1 धावांचं समीकरण आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हो, हलक्या हाताने केले. विजय संपादन केलाय आसनगाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आसनगाव संघ. तर हार्ड लक इथे मात्र MD स्पोर्ट्स कुडगर संघ. यापुढील सामना राजे 11 शहापूर विपक्ष पोलीस 11. तत्पूर्वी आपण मॅच नंतर बोलूयात व्यासपीठाकडे जिथे मात्र एक स्वागत सत्कार होईल. आजच्या 5व्या दिवसामध्ये सकाळच्या